दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या जात आहेत आणि दिल्लीमध्ये आता केंद्रीय अर्थसंकल्प काही वेळामध्ये सादर होणार आहे। त्यापूर्वी काय नेमकं वातावरण आहे, काय दिल्लीकरांच्या सुद्धा अपेक्षा आहेत किंवा एकंदरीतच केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आपण उर्वशीकडून जाणून घेऊया। उर्वशी, काही वेळामध्ये सर्वसामान्यांसाठी हे एक केंद्राचा अर्थसंकल्प सादर होईल आणि काय काय नेमक्या अपेक्षा आहेत आपण सातत्याने पाहतोय झी 24 तासवर, काय नेमकं सगळं वातावरण सध्या दिल्लीमध्ये या पार्श्वभूमीवर आहे? अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सज्ज झाले आहेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी। काहीच वेळापूर्वी आपण बघितलं ते अर्थ मंत्रालयामधून बाहेर पडाले आणि संसदेसाठी ते पुढे निघालेत। अर्थ मंत्रालयामधून बाहेर निघताना त्यांनी आपलं एक टॅब दाखवलं, म्हणजेच जे एक पेपर वर्क किंवा ट्रेडिशनल एक बही खाता जो होता त्याला आता रिप्लेस करून मोदी 3.0 सरकारने आता टॅबवर हा बजेट आणणं सुरू केलं आहे। निर्मला सीतारामन ह्या 8व्यांदा जो आहे तो बजेट सादर करणार आहे, अर्थसंकल्प मांडणार आहेत। काहीच वेळात ते संसदे भवनात पोहोचणार आहे, जिथे केंद्रीय मंत्र्यांची बैठक होणार आहे। या कॅबिनेट मीटिंगमध्ये जी पंतप्रधान नरेंद्र मोदी लीड करणार आहेत, तिथे या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आणि त्याच्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे देशासमोर सादर करणारे अर्थसंकल्प आपण बघितलं तर 11 वाजता हे अर्थसंकल्प सादर करणार। खूप काही एक्सपेक्टेशन्स आहेत, जसे तुम्ही सांगितलं, पण निवडणुक्या नंतर हा अर्थसंकल्प येतोय म्हणून अपेक्षा जास्त आहेत आणि यावेळेस तरी ज्या विकसित भारतबद्दल बोललं जात आहे किंवा 2047 साठी एक ढाचा जो बनवलाय, काल तिथे डिस्प्ले पण केलं, इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण जे सांगितलं गेलं, या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन होणार का हे बघणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं महाराष्ट्रासाठी सांगितलं तर जसे विरोधी खासदार आहेत आणि जे दुसरे आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी नेमकं काय होतं आहे या बजेटमध्ये हे खूप खास आहे, कारण की शेतकऱ्यांचे दिवसानुदिवस आत्महत्या होतात, तर त्यांना घेऊन किती सेंट्रिक हा बजेट असेल ते महत्त्वाचं असेल। आणि ऑब्व्हियसली जे आहे एक सामान्य नागरिकांसाठी, मग तो इन्कम टॅक्स स्लॅब म्हणा किंवा जी महागाई आता वाढत चालली आहे, सोन्याचे भाव जास्त आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचे भाव ज्या प्रकाराने जास्त आहे, ते एका कॉमन मॅनसाठी, एक सामान्य नागरिकांसाठी काय या बजेट असणार आहे हेही बघणं गरजेचं ठरेल। निश्चितच उर्वशी, या दिल्लीमधल्या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी तुमच्याबरोबर या संदर्भात चर्चा करूया आणि त्याचबरोबर चर्चेसाठी जे मान्यवर माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर दिल्लीमधून काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याबरोबर उर्वशी खोना घेऊन येत होत्या आणि ही दृश्य महत्त्वाची ती म्हणजे राष्ट्रपतींकडे बजेट सादर केलेलं आहे, त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे आणि आता निर्मला सीतारामन पुढच्या सगळ्या प्रक्रियेप्रमाणे आता संसदीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ज्या बैठक होईल तिथे सुद्धा जातील आणि या बजेटला मंजुरी मिळेल। या सर्व घडामोडींवर लक्ष कायम आहे।